नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. शेतकऱ्यांना पंप संच आणि पाईप खरेदीसाठी अनुदान मिळण्याची तरतूद आहे. या योजनेमध्ये पंप संचासाठी जास्तीत जास्त 75% अनुदान, कमाल ₹15,000 पर्यंत, तर पाईपसाठी जास्तीत जास्त 75% अनुदान, कमाल 22,500 पर्यंत मिळू शकते. मात्र या योजनेच्या काही महत्त्वाच्या अटी आणि अर्ज प्रक्रियेची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. पंप संचासाठी किती अनुदान? या घटकाअंतर्गत पंप संचासाठी जास्तीत जास्त अनुदान 75% इतके आहे. जास्तीत जास्त अनुदान रक्कम ₹15,000 इतके आहे. म्हणजे पात्र लाभार्थ्याला मंजूर निकषानुसार पंप संचाच्या खर्चावर 75% पर्यंत, कमाल 15,000 पर्यंत अनुदान मिळू शकते. पाईपसाठी किती अनुदान आहे हे बघूया. पाईप अनुदान घटकासाठी जास्तीत जास्त 75% आणि रक्कम जर धरली तर ₹22,500. म्हणजेच पात्र लाभार्थ्याच्या पाईपच्या खर्चावर 75% पर्यंत, कमाल 22,500 पर्यंत अनुदान मिळू शकते. लक्षात ठेवा, प्रत्यक्ष मिळणारे अनुदान पात्रता, मंजूर खर्च आणि योजनेच्या तांत्रिक निकषानुसार ठरेल. अर्ज कसा करायचा? या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प DBT संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून अर्ज करायचा आहे. अर्ज करताना समूह सहाय्यकाची मदत घेता येते. तसेच योजनेनुसार आवश्यक असलेली कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक आहे. साहित्य खरेदीबाबत महत्त्वाची अट बघूया. शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, या योजनेच्या मार्गदर्शन सूचनांमध्ये दिलेल्या तांत्रिक निकषानुसारच पंप आणि पाईपसारखे साहित्य खरेदी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे कोणतेही साहित्य खरेदीपूर्वी संबंधित तांत्रिक निकष आणि मंजुरीची प्रक्रिया समजून घ्या. आगाऊ पैसे मिळणार का? या योजनेमध्ये कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम म्हणजेच ॲडव्हान्स मिळणार नाही. आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून घेण्याची जबाबदारी लाभार्थ्याची राहणार आहे. त्यामुळे अर्ज मंजूर झाला म्हणजेच लगेच शासनाकडून खरेदीसाठी आगाऊ पैसे मिळतील असे समजू नका. पंप आणि पाईप कुठून खरेदी करता येतील? निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार सेवा पुरवठादार संस्थेकडून पंप आणि पाईप खरेदी करण्याची मुभा राहणार आहे. म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्या पण दुकानदाराकडून पंप किंवा पाईप खरेदी करू शकता. मात्र खरेदी करताना योजनेमध्ये निश्चित केलेले तांत्रिक निकष पूर्ण होणे आवश्यक आहे. साहित्य मिळाल्यानंतर काय करायचे? साहित्य प्रकल्पस्थळी पुरवठा झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे स्वतः सही करून ऑनलाईन पद्धतीने अपलोड करायची आहे. तसेच सेवा पुरवठादार संस्थेकडून मिळालेली बिलं लाभार्थ्याने स्वतःच्या स्वाक्षरीसह ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक आहे. पूर्वसंबंधी ही महत्त्वाची आहे. संबंधित उपविभागीय व विभागीय कृषी अधिकारी यांच्याकडून ऑनलाईन पूर्वसंमती मिळाल्यानंतरच घटकांची प्रत्यक्ष अंमलबजावणी, मांडणी आणि जोडणी करावी. म्हणूनच प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी स्वतःहून काम सुरू करू नका. योजनेच्या नियमानुसारच पुढील प्रक्रिया करा. आता शेतकऱ्यांनी या चुका टाळाव्यात. कोणकोणत्या ते बघूया. तांत्रिक निकष न तपासता साहित्य खरेदी करू नका. पूर्वसंमतीपूर्वी प्रत्यक्ष काम सुरू करू नका. आगाऊ अनुदान मिळेल असे गृहीत धरू नका. बिल आणि आवश्यक कागदपत्र जतन करण्यास विसरू नका, म्हणजे सांभाळून ठेवायचे. ऑनलाईन अर्जाची माहिती व्यवस्थित तपासा. खरेदी केलेल्या साहित्याची बिलं जतन करा. अनुदान मागणीची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करा. महत्त्वाची सूचना, शेतकरी बांधवांनो, 75% अनुदान आणि कमाल रक्कम 15,000 किंवा 22,500 ही महत्त्वाची योजनेच्या दिलेल्या घटकानुसार प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी प्रत्यक्ष पात्रता, उपलब्ध निधी, तांत्रिक निकष, मंजुरी आणि शासनाच्या लागू मार्गदर्शन सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी संबंधित कृषी विभाग किंवा अधिकृत प्रकल्प योजनेकडूनच अद्ययावत माहिती तपासा. तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा ऑनलाईन अर्ज प्रक्रियेबद्दल मदत हवी असेल तर तुम्ही जवळच्या CSC सेंटरवर जाऊन तिथं तुम्ही अर्ज करू शकतात. ही माहिती तुमच्या गावातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच प्रकारची शासकीय योजना, कृषी अनुदान, ऑनलाईन सेवा आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान.